नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या भागामध्ये आपण बघूया. इथे मानसी रणजितला म्हणत असते, की "तुम्हाला माहिती आहे, माझा अपघात झाला होता. तो माझा अपघात नाही, तर कुणीतरी तेजसवरती इथे टेम्पो घेऊन येत होतं त्यांना मारण्यासाठी. हा सगळा अपघात नसून घातपात होता. हे मुद्दे आपण मांडू शकतो का?" तेव्हा इथे वकील साहेब म्हणत असतात, की "पण या सगळ्याचा या केसचे काय संबंध आहे?" रणजितसुद्धा हेच म्हणत असतो. तेव्हा इकडे आता वकील साहेब म्हणत असतात, "पण आपण हे मुद्दे मांडून निदान पुढची तारीख तरी मिळवू शकतो." तेव्हा मानसी म्हणते, "ठीक आहे, जर राष्ट्रहित काही बोलले नाही, तर हे मुद्दे मांडून आपण निदान कोर्टामध्ये हे सिद्ध करू शकतो, की आधीपासूनच तेजस यांना फसवण्यासाठी हे सगळं प्लॅनिंग चालू आहे. आणि मी आता जाते. मला तेजसलासुद्धा भेटायचं आहे. पण वकील साहेब, तुम्ही कोर्टामध्ये असे मुद्दे मांडा, की तेजसला पुढची तारीख मिळालीच पाहिजे. आजच्या आज केसची सुनवाई नको व्हायला." तेव्हा वकील साहेब म्हणतात, की "मी नक्की प्रयत्न करेन." पण त्यानंतरला माणसे गेल्यानंतर रणजित म्हणत असतो, की "हे बघा ॲडव्होकेट, अजिबात पुढची तारीख मिळता कामा नये. आजच्या आज त्या तेजसला शिक्षा झाली पाहिजे. आजच्या आज केसची सुनवाई झाली पाहिजे." तेव्हा इकडे वकील साहेब म्हणतात, "ठीक आहे साहेब." त्यानंतरला कोर्टाला आता सुरुवात झालेली असते. कोर्टामध्ये ओपनिंग स्टेटमेंट हे आता ॲडव्होकेट देत असतात. त्या म्हणत असतात, की "सर, तुम्हाला आता एक महत्त्वाचा पुरावा इथे दाखवायचा आहे आणि तो मी सादर करू इच्छिते." तर इकडे आता त्या पैशांवरती तेजसचे फिंगरप्रिंट्स सापडलेले आहेत आणि त्याचे पुरावे हे कोर्टामध्ये सादर झालेत. फिंगरप्रिंट्सचे रिपोर्ट. तेव्हा इकडे आता फिंगरप्रिंट्सचे रिपोर्ट जज साहेबांकडे सुपूर्द करण्यात आलेले असतात. तेव्हा वकील साहेब म्हणत असतात, की "जज साहेब, मला एक महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे आणि ती म्हणजे इथे माझ्या आशिलाला फसवण्याचा प्रयत्न केला गेला आहे. ते पैशांवरती जे काही फिंगरप्रिंट्स सापडलेले आहेत, ते त्यांचे असतील देखील, पण ते त्यांना फसवून घेण्यात आलेले आहेत. कारण त्यांनी कुठल्याही प्रकारची लाच घेतलेली नाही आहे." तेव्हा इथे आता वकील म्हणत असतात, की "जज साहेब, मला एक गोष्ट सांगायची आहे. पैसे घेतल्याशिवाय त्याच्यावरती फिंगरप्रिंट्सचे निशाण हे सापडलेले आहेत का? त्याचे पुरावे तर कोर्टात सादर झालेत आणि इथे मनोज देसाई यांनी सांगितले, की त्यांनी तेजस यांना पैसे दिलेले आहेत. याचा अर्थ तेजस यांनी लाच घेतलेली आहे सर." तेव्हा इकडे आता वकील साहेब म्हणत असतात, "पण सर, अजून आमचे इथे आता काही अशील बोललेले नाही आहेत. त्यांचं मौन आहे. पण याच्यावरून ते गुन्हेगार आहेत असं तर सिद्ध होत नाही ना. आणि त्यांनी लाच घेतली आहे हे सुद्धा मान्य केलेलं नाही आहे. त्याच्यामुळे आपण हे गृहीत नाही पडू शकत, की तेजस यांनी लाच घेतली आहे म्हणून. तेव्हा आपण कुठलाही निकाल देण्याच्या आधी आम्हाला अजून एक संधी मिळाली असती तर बरं झालं असतं जज साहेब. निदान माझ्या अशील काही बोलले तरी असते." तेव्हा इकडे आता ॲडव्होकेट म्हणत असतात, "पण जज साहेब, आधीच या कोर्टामध्ये या केसवरती आपण खूपच जास्त वेळ दिलेला आहे. तरीसुद्धा इथे तेजस प्रभू काही बोलायला सुद्धा तयार नाही आहेत. पण म्हणून की आपण कोर्टाचा वेळ इतका वाया घालवायचा का? त्यांच्याकडे जर काही पुरावाच नसेल सादर करायला, त्यांच्यावरती जे काही आरोप झालेत ते जर सगळे खरेच असतील आणि ते त्यांना मान्य असतील, म्हणून तर ते गप्प बसलेत ना. आणि म्हणूनच त्यांच्या वकिलाने सुद्धा आत्तापर्यंत ते निर्दोष आहेत असा एक सुद्धा पुरावा सादर केलेला नाही आहे जज साहेब. तसे मी अनेक पुरावे सादर केलेत, जे तेजस प्रभू गुन्हेगार आहेत हे सिद्ध करतात. त्या पैशांवरती त्यांच्या हाताचे ठसे आहेत, हा सुद्धा पुरावा सादर करण्यात आला आहे. म्हणजे त्यांनी ते पैसे घेतले जज साहेब." तेव्हा इकडे आता मानसी आपल्या मनामध्ये म्हणत असते, की "राष्ट्रहित आता तरी बोला. आता तरी स्वतःसाठी स्टँड घ्या. बोला राष्ट्रहित, बोला. तुम्ही गुन्हेगार आहात हे जर सिद्ध झालं ना, तर घरचे लोकं सहन नाही करू शकणार." तेव्हा इकडे मानसी म्हणते, की "आता तरी स्वतःसाठी इथे आता स्टँड घ्या." तरीसुद्धा तेजस काही बोलायला तयार नसतो. तेव्हा मानसी इकडे आता मनामध्ये म्हणत असते, की "तेजस, काहीतरी बोला." आणि इथे तेजस गप्प असल्यामुळे जज साहेब आपला निर्णय देत असतात. जज साहेब म्हणत असतात, की "आता या कोर्टामध्ये आपण खूप वेळ वाया घातलेला आहे आणि तेजस प्रभू यांच्याकडून एकसुद्धा पुरावा सादर झालेला नाही आहे, ज्याच्यावरून ते निर्दोष आहेत किंवा त्यांनी लाच घेतलेले नाही आहेत हे सिद्ध होतं आहे.
त्याच्यामुळे आता मी माझा अंतिम निर्णय देणार आहे. तेव्हा मानसी म्हणते, अहो वकील साहेब, तुम्ही तरी काहीतरी बोला ना हो. थांबा जजसाहेब प्लीज, निर्णय देऊ नका. ते गप्प आहेत याचा अर्थ असा होत नाही की त्यांनी गुन्हा केला आहे. तेव्हा वकील साहेब म्हणतात, मी 1000 वेळा बोलेन हो, पण तुमचा नवरा काही बोलायलाच तयार नाही आहे. मग मी तरी काय करू? कशी ही केस मी पुढे नेऊ? तेव्हा इकडे मानसी म्हणत असते की जजसाहेब, अंतिम निर्णय देऊ नका. मी खरंच सांगते, यांनी लाच घेतलेली नाही आहे. मनोज देसाई यांचं म्हणणं आहे की त्यांनी यांना पैसे दिलेले आहेत, लाच दिलेली आहे. बरोबर ना? तेव्हा मनोज देसाई म्हणतात, अगदी बरोबर. त्यावेळेला हे ज्या वेळेला गोळ्या घ्यायला आले होते, त्यावेळेलाच त्यांनी माझ्याकडून पैसे घेतलेले आहेत. त्यांनी कुठल्या रंगाचा शर्ट घातला होता हे सुद्धा माझ्या लक्षात आहे. तेव्हा मानसी म्हणत असते की तुमचं असं म्हणणं आहे की ते गोळ्या घ्यायला आले होते, तेव्हा त्यांनी तुमच्याकडून पैसे घेतले, मान्य आहे. ते गोळ्या घेण्यासाठीच बाहेर पडले होते. पण एक गोष्ट तुम्हाला सांगते जजसाहेब, त्यावेळेला ते फक्त माझ्याबरोबरच होते. 24 तास ते माझ्या उशाला बसून होते. गोळ्या घेऊन आल्यानंतर ते बाकी कुठेही गेले नाही आहेत आणि त्याचे अनेक पुरावे मी कोर्टामध्ये साक्षीदार उभे करू शकते हे सांगण्यासाठी की ते दिवसभर रात्रभर माझ्या जवळच होते. राष्ट्रहित कुठेही गेले नव्हते. मग मला तुम्ही सांगा, जर तुमच्या सगळं काही लक्षात आहे, तर मग त्यावेळेला त्यांच्या शर्टवरती रक्ताचे डाग होते की नव्हते, तेवढे मला सांगा. तेव्हा इकडे आता मनोज देसाई म्हणतात की नाही, मला तेवढं माहिती नाही आहे. तेव्हा इकडे मानसी म्हणत असते की बघितलं जजसाहेब, म्हणजे यांच्या लक्षात आहे की त्यांनी कुठल्या रंगाचा शर्ट घातला होता, पण त्यांच्या हे लक्षात नाही आहे की शर्टावरती रक्ताचे डाग होते की नाही, हे यांच्या लक्षात नाही आहे. जजसाहेब, तुम्ही कसा काय विश्वास ठेवताय की यांनीच तेजसला पैसे दिलेत म्हणून आणि त्यांनी ते घेतलेत? तेव्हा जजसाहेब म्हणतात, हे बघा, तुम्हाला तुमच्या नवऱ्याची बाजू मांडायची आहे, तुम्ही मांडू शकता, पण तिथून नाही. तुम्हाला विटनेस बॉक्समध्ये येऊन जे काही बोलायचं आहे ते बोलावं लागेल. तेव्हा इकडे आता मानसी येते आणि ती विटनेस बॉक्समध्ये उभी राहते. तेव्हा मानसी म्हणत असते की जजसाहेब, मान्य आहे, त्यावेळेला माझ्या नवऱ्याचाच अपघात होणार होता. कुणीतरी माझ्या नवऱ्यावरती टेम्पो घेऊन येत होतं त्यांना मारण्यासाठी. तो इथे अपघात नव्हता, तर तो घातपात होता जजसाहेब. जर मी त्यांना वाचवलं नसतं तर माझ्या जागी ते हॉस्पिटलाइज झाले असते. पण त्यावेळेला मी त्यांना बाजूला केलं आणि मी हॉस्पिटलाइज झाले जजसाहेब. पण या माणसाने प्रत्येक दिवस आणि प्रत्येक रात्र माझ्याबरोबरच घालवली आहे. ते माझ्या उशाशी बसून होते जजसाहेब. मी शुद्धीवरती येईपर्यंत ते कुठेही गेलेले नाही आहेत. माझे आई, माझ्या सासूबाई आणि घरातले कितीतरी माणसं तिथे हॉस्पिटलमध्ये होते आणि मी साक्षीदार म्हणून त्यांनाही इथे उभं करू शकते. पण जजसाहेब, ते बाहेर गेले होते, पण फक्त गोळ्या आणण्यासाठी. आणि जर हे म्हणतायत ना की त्यांनी यांना पैसे दिलेत, तर कुठल्या वेळेला त्यांनी पैसे दिलेत, कुठली वेळ होती ती, किती वाजले होते, हे सगळं सांगायला पाहिजे जजसाहेब. कारण त्याशिवाय यांच्या बोलण्यावरती विश्वास नका ठेवू तुम्ही. कारण हे सरळ सरळ खोटे बोलत आहेत. कारण माझ्या नवऱ्याने कुठल्याही प्रकारची लाच घेतलेलीच नाही आहेत. आणि जजसाहेब, या सगळ्याचा माझ्या घरच्या लोकांवरती खूपच जास्त विपरीत परिणाम होतो आहे. आमच्या घरी काल निषेध करण्यासाठी काही लोक येत होते. त्यांनी आमच्या घरी येऊन जाळपोळ केली, आम्हाला त्रास दिला. माझ्या सासऱ्यांच्या तोंडाला काळं फासलं. माझ्या सासऱ्यांच्या मनावरती किती वाईट आघात झाला आहे, या सगळ्याचं तुम्हाला माहिती आहे जजसाहेब. बाहेरची लोकं आधीच न्यायनिवाडा करायला बसलेली आहेत. माझ्या दीराच्या गळ्यामध्ये चपलाहार घातला जजसाहेब. सगळेजण मनातून अगदी खचून गेलेले आहेत. वरवरच्या जखमा भरतील तरी, पण मनावरच्या ह्या जखमा कधी भरतील जजसाहेब? तेव्हा तेजस म्हणतो की एवढं सगळं घडलं मानसी आणि तुम्ही मला हे आत्ता सांगताय. तेव्हा इकडे आता वकील म्हणत असतात की जरी हे सगळं घडलं असेल, तुमच्या घरी जे काही घडलं त्यामुळे आम्हालाही वाईटच वाटतंय. पण या सगळ्यामुळे हे सिद्ध होत नाही ना मानसी की तुमचा नवरा निर्दोष आहे. त्याने कुठलाही गुन्हा केलेलाच नाही आहे. त्यांनी गुन्हा केला आहे, त्यांनी हे सगळे पुरावे मान्य केलेत. तेव्हा इकडे आता तेजस म्हणत असतो की नाही, मी कुठल्याही पद्धतीचा गुन्हा केलेला नाही आहे. हे साक्षीदार, हे पुरावे मला मान्य नाही आहे जजसाहेब. हे सगळे खोटे आहेत. मला फसवण्यासाठी हे सगळं काही इथे सादर करण्यात आले, कट रचण्यात आलं आहे.
तेव्हा इकडे जज साहेब म्हणत असतात की बघापासून तुम्ही गप्प होतात, मग आता कसे काय तुम्ही म्हणू शकता की हे साक्षीदार पुरावे खोटे आहेत म्हणून. तेव्हा तेजस म्हणतो, जर माझ्या घरच्या लोकांना त्रास देण्यात आला नसता, जर माझ्या वडिलांच्या चेहऱ्याला काळं फासलं नसतं, तर कदाचित आत्ताही मी गप्पच बसलो असतो. पण आता नाही जज साहेब, आता नाही. तेव्हा मानसी म्हणत असते की मी सांगितलं होतं ना जज साहेब, हे सगळं खोटं आहे. हे कुणाच्या तरी दबावाखाली येऊन गप्प बसतायत. यांना कुणीतरी भीती दाखवली आहे. यांचा अपघात घडवण्यात आला होता जज साहेब. यांना मारण्यात आलं होतं. कदाचित हे सगळं केलं होतं त्यांना गप्प राहण्यासाठी, घाबरवण्यासाठी आणि त्यांना लाच देऊन त्यांच्याकडून ते पेपर साईन करण्यासाठी हे सगळं करण्यात आलं असेल. तुम्ही त्यांना प्लीज एक संधी द्या. तेव्हा तेजस म्हणत असतो आणि अजून एक रिक्वेस्ट करतो जज साहेब, मनापासून रिक्वेस्ट करतोय. माझं वकीलपत्र मलाच हवं आहे. मी हवं तर सगळी फॉर्मॅलिटीज कंप्लीट करेन. तुम्हाला मी लिहून वगैरे द्यायला तयार आहे. पण माझी केस लढण्यासाठी माझं वकीलपत्र मलाच हवं आहे. मीच माझी केस लढणार आहे. तेव्हा मला तुम्ही ती विनंती द्या आणि माझी बायको म्हणजे मानसी यांच्याबरोबर मला थोडा वेळ बोलायचं आहे जज साहेब. तीसुद्धा मला परवानगी हवी. मला त्यांच्याशी बोलायचं आहे. तेव्हा इकडे आता ॲडव्होकेट म्हणत असतात, पण जज साहेब आत्तापर्यंत हे गप्प होते. त्यांच्या विरोधात सगळे साक्षीदार आपण हजर केले, सगळे पुरावे हजर केलेत. आता नव्याने हे काय इथे सादर करणार आहेत? उगाच कोर्टाचा वेळ वाया जाईल. आणि आता हे गुन्हेगार म्हणून गप्प होते. मग अचानक असं काय झालं की यांना स्वतःची केस लढायची आहे? तेव्हा इथे तेजस म्हणत असतो की मला माझी केस लढायची आहे. मी जास्त वेळ घेणार नाही आहे, फक्त 48 तास. आणि तुम्ही मला ते 48 तास द्या. मी स्वतःला निर्दोष सिद्ध करून दाखवेन आणि मग मी तुम्हाला सांगेन की हे पुरावे कसे खोटे आहेत आणि मला कसं फसवण्याचा प्रयत्न केला आहे, हे सगळं मी सांगेन. पण मला 48 तास हवे जज साहेब आणि मला माझं वकीलपत्र हवं आहे आणि मला माझ्या बायकोजवळ फक्त थोडा वेळ बोलायचं आहे. एवढी तुम्ही मला परवानगी द्या जज साहेब, बाकी मला काही नको आहे. तेव्हा इकडे जज साहेब म्हणतात, ठीक आहे, तुम्हाला आता कोर्टाकडून 48 तास हवेत ना, तुम्हाला देण्यात येत आहेत. पण पुढच्या तारखेपर्यंत तुम्ही स्वतःला निर्दोष सिद्ध करायचं आहे आणि जर तुम्ही असं नाही करू शकलात, तर मग तुमच्यावरती गुन्हा दाखल होईल आणि तुम्हाला माझा अंतिम निर्णय ऐकावाच लागेल आणि तो मग मी घेणारच. तेव्हा इकडे आता जज साहेबांनी त्याला 48 तास दिलेले असतात. सगळेजण म्हणत असतात की कशाला कोर्टाचा वेळ वाया जातोय. ॲडव्होकेट बोलत असतात. पण इथे जज साहेबांनी त्याला हा निर्णय दिलेला असतो आणि स्वतःचं वकीलपत्र तो स्वतः घेऊ शकतो हे सुद्धा सांगितलेलं असतं. तर इकडे आता मानसीला खूप आनंद होतो. मानसी म्हणते, राष्ट्रहित मला हेच हवं होतं आणि मी ह्याच वेळेची वाट बघत होते की तुम्ही स्वतःसाठी आवाज उचला आणि तो तुम्ही आवाज उठवलात. हेच तर मला हवं होतं ना राष्ट्रहित. त्यानंतरला इथे रणजित म्हणत असतो की तेजस, तुम्हाला स्वतःची केस स्वतः का लढायची आहे? सरकारी वकील आहेत ना. तुमच्याकडे जर काही पुरावे असतील तर तुम्ही ते पुरावे वकील साहेबांना द्या. अहो, ते छान पद्धतीने तुम्हाला या सगळ्यातून बाहेर काढतील. संधी तर देऊन बघा ना. तेव्हा तेजस म्हणत असतो की नाही, आत्तापर्यंत तुम्ही माझ्यासाठी खरंच खूप केलंत. आता मला तुम्हाला त्रास द्यायचा नाही आहे. मला स्वतःची केस स्वतः लढायची आहे. स्वतःला स्वतः मी निर्दोष सिद्ध करेन. तेव्हा इथे मानसीला खूपच जास्त आनंद होतो. त्यानंतर इथे तेजस जात असताना मानसी तिथे येते आणि त्याला आवाज देते. तेजस थांबल्यानंतर मानसी तेजसला मिठी मारते. तेव्हा इकडे आता इन्स्पेक्टर म्हणत असतात, अहो मॅडम, काय करताय तुम्ही? ते गुन्हेगार आहेत आणि एका गुन्हेगाराला तुम्ही काय मिठी मारताय? तेव्हा इथे मानसी म्हणत असते, नाही इन्स्पेक्टर, मी एका गुन्हेगाराला मिठी मारलेली नाही आहे, तर माझ्या नवऱ्यातला एका वकिलाला मिठी मारली आहे आणि मी त्यांना आता ऑल द बेस्ट करणार आहे. तुम्हाला लवकरात लवकर स्वतःला निर्दोष सिद्ध करायचं आहे आणि त्यासाठी तुम्हाला पुरावे गोळा करायचे आहेत. तेव्हा इकडे आता इन्स्पेक्टर म्हणत असतात, हे बघा चला, वेळ संपत आली आहे. तेव्हा मानसी म्हणते, घरी जे काही झालं त्याबद्दल मी तुम्हाला सांगितलं नाही, त्यासाठी सॉरी. तेव्हा तेजस म्हणत असतो, पण आता तुम्ही मला सांगा नक्की काय झालं आणि आपले तात्या कसे आहेत? तेव्हा मानसी म्हणते की तात्या गप्प झालेत पूर्णपणे. त्यांच्या मनावरती या सगळ्याचा खूप परिणाम झाला आहे. कुणाशी काही बोलत नाही आहेत, कुणाला काही आता सांगत नाही आहेत. एकटे आपले शांत बसून राहतात. तेव्हा इकडे मानसी म्हणते, राष्ट्रहित, आणि ती तेजसला खांद्यावरती हात ठेवत असताना तिच्या हाताला दुखतं. तेव्हा तो म्हणतो, काय झालं हाताला? तेव्हा मानसीचा हात पोळलेला असतो. तेव्हा इकडे तेजस म्हणत असतो, अहो किती पोळला आहे तुमचा हात?
तेव्हा मानसी म्हणते, शरीरावरच्या अशा छोट्या मोठ्या जखमा भरून निघतील राष्ट्रहित, पण मनावरती झालेल्या जखमा, मनावरती झालेले आघात हे तेव्हाच भरून निघतील जेव्हा तुम्ही स्वतःला निर्दोष सिद्ध कराल राष्ट्रहित. आणि तुम्ही प्लीज स्वतःला निर्दोष सिद्ध करा. तेव्हा तेजस म्हणत असतो की मानसी, आधी तुम्ही मला वचनातून मोकळं करा. तेव्हा मानसी म्हणते, कुठलं वचन? तेव्हा मानसीने त्याच्याकडून वचन घेतलेलं असतं की वाईट परिस्थिती असू दे किंवा चांगली, पण तुम्ही नेहमी फक्त खरंच बोलाल, अजिबात खोटं बोलणार नाही. तेव्हा तेजस म्हणतो, तुम्ही फक्त या वचनातून मला मोकळं करा, कारण तुम्ही बघितलंत ना, कोर्टामध्ये माझ्या विरोधात जे पुरावे सादर करण्यात आलेत ते सगळे खरे आहेत असं वाटतं तुम्हाला? तेव्हा मानसी म्हणते, नाही, ते सगळे खोटे आहेत. तेव्हा तेजस म्हणतो, मग आता मला जर ही केस लढायची असेल, मला स्वतःला निर्दोष सिद्ध करायचं असेल, तर मला सरळ मार्गाने जाता येणार नाही. मला थोडंफार वाकड्या मार्गानेच जावं लागणार आहे आणि त्यासाठी मला या वचनातून तुम्ही मोकळं करा. तेव्हा इथे मानसी म्हणत असते, पण याचे काही वाईट परिणाम होणार नाहीत ना राष्ट्रहित? हे बघा, तुम्ही स्वतःला निर्दोष सिद्ध करा, मी तुम्हाला या वचनातून मोकळं करते. तेव्हा इकडे आता तेजस म्हणत असतो, या सगळ्यातून मला बाहेर काढू शकतो मनोज देसाई. तुम्ही एक काम करा, तुम्ही ना त्याच्याकडून आता माहिती गोळा करा. तुम्ही तिथे जाऊन असं सांगा की त्याची आणि माझी खूपच जास्त जुनी ओळख आहे आणि मनोज देसाई याच्याबद्दल जास्तीत जास्त तुम्ही आता माहिती गोळा करा आणि तिथे येताना मला भेटायला माझी बायको म्हणून या, माझी काळजी वाटते म्हणून या, मला काही माहिती सांगायला आलं आहेत अशा पद्धतीने येऊ नका. तेव्हा मानसी म्हणते की ठीक आहे राष्ट्रहित, मी मनोज देसाईबद्दल जास्तीत जास्त माहिती काढण्याचा प्रयत्न नक्की करेन. आणि ती आता लकी चार्म असतं ते तेजसकडे देत असते त्याच्याकडे ठेवायला. ती म्हणते, हे घ्या, हे सुद्धा तुमच्याकडे ठेवून द्या, याची तुम्हाला सध्या गरज आहे माझ्यापेक्षाही जास्त. तेव्हा तेजस ते घेतो आणि खिशामध्ये ठेवून देतो. तेव्हा मानसी म्हणते, ठीक आहे, आता स्वतःसाठी लढा आणि घरच्यांसाठी स्वतःला निर्दोष सिद्ध करा, कारण घरच्या लोकांची अवस्था खूपच जास्त वाईट आहे. ठीक आहे ना पार्टनर? तेव्हा तेजस आता मानसीला शेक हँड करतो, तिला हात मिळवतो आणि तिथून निघून जातो. तेव्हा इकडे मानसीला आनंद झालेला असतो. ती म्हणते की मी याच दिवसाची आतुरतेने वाट बघत होते राष्ट्रहित, की कधी एकदा तुम्ही स्वतःसाठी इथे स्टँड घेताय, कधी एकदा तुम्ही स्वतःसाठी इथे लढा देताय. आणि आता बघा राष्ट्रहित, तुम्ही स्वतः लढायला बघताय ना, तुम्ही नक्की निर्दोष सिद्ध होणार. तर इथे पुढील भागामध्ये आपण बघूया, मानसी म्हणत असते की या सगळ्या गोंधळामध्ये आईला भेटणं झालेलं नाही आहे ना, तर मी जरा आईला भेटायला जाते. गायत्री म्हणते, हो का, आईला भेटायला जातेस? बरं बरं, ठीक आहे ठीक आहे, जा जा. तेव्हा मानसी घराबाहेर पडल्यानंतर इथे आता गायत्री म्हणत असते की ही मानसी आईला भेटायला घराबाहेर पडलेली नाही आहे, तर नक्कीच हिचं काहीतरी काम असेल म्हणून ही घराबाहेर पडलेली आहे. हिच्यावरती बारीक लक्ष ठेवायला पाहिजे. तेव्हा इकडे मानसी जात असताना तिच्या आता पायाला थोडंसं लागतं म्हणून ती चप्पल नीट करायला एका गाडीजवळ थांबते. प्रेक्षकांनो, त्या बाईकच्या आरशामध्ये तिला आता विनोद दिसतो. विनोद तिच्यावरती नजर ठेवायला आलेला असतो. तेव्हा मानसी त्याला बघते आणि म्हणते, विनोद भाऊजी माझ्यावरती नजर, लक्ष ठेवतायत, माझा पाठलाग करतायत. या गोष्टीचं मानसीला आश्चर्य वाटलेलं असतं.